ओळीतून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी म्हणतात की देवाची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची आहे, ब्रह्माची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची आहे, त्या देवाची ओळख जर आपल्याला घ्यायची आहे बरं का, तर भगवंत म्हणतात ज्या आपण महत्वाच्या मानल्या जातात स्वर्ग आणि नरक या दोन्ही वाटा माझ्यापर्यंत येऊ देत नाहीत बरं का. नरक तर नाहीच नाही, पण जे आपण अपेक्षित करतोय, ज्याची अपेक्षा आपल्याला आहे, या ठिकाणी भगवंत त्याची ओळख करून देताना म्हणतात स्वर्ग ही चोरवाटच आहे, ती सुद्धा माझ्याकडे येऊ देत नाही. आणि म्हणून मग ह्या दोन्ही भगवंताकडे जाण्यासाठी आडव्या वाटा आहेत, आड येणाऱ्या वाटा आहेत. त्यामुळे नरकाची अपेक्षा तर कोणी करतच नाही बरं का, पण देवाची भेट जर घ्यायची आहे तर स्वर्गाची अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. अशा प्रकारे भगवंताने या ठिकाणी आपल्याला काय जाणीव करून दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. या ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आमच्या या उशीद गावातील हे भोयर परिवार आणि भोयर परिवाराच्या मातोश्री वैकुंठवासी यमुनाबाई भाऊ भोयर आईसाहेबांना मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्य करत असताना आईसाहेबांच्या पश्चात आमचे बाबा असतील अर्थात भाऊ धर्मा भोयर, आईसाहेबांची मुलं रमेश भाऊ भोयर आणि महेश भाऊ भोयर, त्याचप्रमाणे पुतणे बुधाजी देव भोयर, सखाराम देव भोयर, रवींद्र देव भोयर, हरिश्चंद्र काशीनाथ भोयर हा नातू, आणि आईसाहेबांच्या मुली सरस्वतीताई अर्थात सरस्वती शिवाजी चौधरी, प्रमिला विलास शेलार, सविता नंदू सपाट, नंदा भरत ढमके, त्याचप्रमाणे प्रमिला प्रवीण शेलार आणि सारिका साईनाथ शेलार, अर्थात 6 मुली आणि 2 मुलं, 8 मुलांचा सांभाळ आईसाहेबांनी केला. त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि या ठिकाणी या संसारामध्ये कार्य करत असताना, या मुलांचं संगोपन करत असताना, या मुलांना आधार देत असताना, मुलांवर मार्गदर्शन करत असताना अल्पशा आजाराने आईसाहेबांनी तुमचा आमचा 11 मार्च 2025 रोजी निरोप घेतला. त्यांना देवाज्ञा झाली, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. खर तर 83,99,999 योनी असून सुद्धा आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे, मनुष्यदेह दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे याचा विचार आम्ही करायला हवा. 83,99,999 योनी ज्या कार्य करू शकत नाही ते कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे बरं का. प्राणी पक्षी जीव 4 खाणीचा जर आपण विचार केला, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज, या 4ही खाणींमध्ये जे प्राणी आहेत, जे जीव आहेत, जे पक्षी आहेत, जी वृक्ष आहेत, 83,99,999 योनींचा जर आम्ही विचार केला तर ते जीव, ते प्राणी, त्या 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, हा मनुष्यदेह दिलेला आहे. भगवंताचं नामचिंतन करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, परमार्थ करावा, भक्ती करावी, चांगल्या प्रकारची कर्म करावी, धर्माचरण करावं, नीतीने वागावं, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करावं. जाणं तर प्रत्येकाला आहे आणि अशा प्रकारे कार्य केल्यानंतर या जगाचा निरोप घ्यावा बरं का. आणि त्या देवाचं स्मरण करावं, देवाचं नामचिंतन करावं, जे कुठलेही प्राणी पक्षी करू शकत नाही ते कार्य आम्ही करावं. यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला, हा मनुष्यदेह दिलेला आहे.
आणि म्हणून आईसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे महत्वाचं कार्य आहे ते महत्वाचं कार्य केलेलं आहे, बरं का. हरिभक्त परायण होत्या आई, म्हणजे माळकरी होत्या. देवाचं नामचिंतन करण्याचं काम आईने केलं, भुकेल्याची भूक जाणण्याचं काम आईने केलं, तहानल्याची तहान जाणण्याचं काम आईने केलं. आणि मी लहानपणापासून या ठिकाणी पाहतोय, मला वाटत नाही की आई साहेबांचं भांडण कोणाशी झालं असेल म्हणून. अतिशय सुस्वभावी, अतिशय चांगल्या प्रकारे जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला. आणि आपण स्वतः समाधानी राहता राहता, आपण स्वतः या ठिकाणी कार्य करता करता इतरांनाही समाधान देता येईल का, इतरांचाही विचार करता येईल का, याचा विचार आई साहेबांनी केला. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. मग या ठिकाणी आई साहेबांची मुलं असतील, आमचे रमेश मामा असतील, महेश असेल, बरं का. त्याचप्रमाणे सरस्वतीताई, प्रमिलाताई, सविताताई, नंदाताई, प्रमिलाताई आणि सारिकाताई या मुली असतील. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यावर संस्कार केले. आणि म्हणून आज 6ही मुली त्यांच्या संसारामध्ये व्यवस्थितरित्या आनंदात त्या ठिकाणी पतिव्रता म्हणून कार्य करतात, त्या घराला घरपण देण्याचं काम करतात, बरं का. अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते आपल्या आई वडिलांचे जे संस्कार आहेत त्या संस्काराप्रमाणे कार्य करतात. खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या भोईर परिवाराचं अतिशय चांगल्या प्रकारे कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. गावामध्ये गरिबाकडे कार्य असू द्या वा श्रीमंताकडे कार्य असू द्या, प्रत्येक ठिकाणी आमच्या भाऊबाबांची उपस्थिती असते. आणि जी कला भाऊबाबांना दिलेली आहे, भगवंताच्या कृपेने जी प्राप्त झालेली आहे, अर्थात आचारी सेवा अतिशय चांगल्या प्रकारे आमचे भाऊबाबा ह्या गावामध्ये करत असतात. गावातील गरिबाकडे, श्रीमंताकडे, सर्वांकडे कुठल्याही प्रकारचा भागभेद न ठेवता, कुठल्याही प्रकारचा मत्सर तिरस्कार अंतःकरणामध्ये न ठेवता, सर्वांकडे समान दृष्टीने ते सेवा करण्याचं कार्य करत असतात. आईसाहेबांचा मोठा मुलगा रमेश मामा असतील, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. त्यांच्या मुली अतिशय चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित आहेत, उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. महेश सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतो, बरं का. आता या ठिकाणी आमचे भाऊबाबा असतील व आमचे आईसाहेब असतील, यमुनाबाई भाऊ भोईर यांनी ह्या मुलांसाठी किती संपत्ती कमवलेली आहे, किती पैसा कमवला, किती धन दौलत कमवली, त्यापेक्षा मला या ठिकाणी सांगायला स्वाभिमान वाटतो की त्यांची दोन्ही मुलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माळकरी म्हणून कार्य करतात. ही सगळ्यात मोठी देणगी आणि हे सगळ्यात मोठं संस्कार आहे, बरं का. सगळ्यात मोठे संस्कार आहे ते. दोन्ही मुलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. हे संस्कार, ही देणगी, हे आशीर्वाद आपल्या आई वडिलांचे आहेत, हे विसरता कामा नये. आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे जगण्या वागण्याचं कार्य या ठिकाणी आई साहेबांनी केलं. मेहनती माणसंही, बरं का. मला तरी वाटतंय की आई साहेबांनी निरोप घेण्याच्या 2-4 दिवस आधीच तुम्हाला तिकडे आई दिसली असेल शेतावर, खरं आहे का, बरोबर ना. तिथे खळ्यामध्ये असायची, नाही तर शेतावर असायची, दोन्ही माणसं काही ना काही आपलं चालू असायचं, नाही का. जे माणसांनी काम केलेत ना, त्या माणसांना गप्प बसवत नाही. भले पोरं बोलत असतील, आई बाबा आता तुम्ही निवांत राहा, शांत राहा, पण त्यांना करमत नाही, करणार काय, बरं का. आणि असो, अशा प्रकारे चालता बोलता आई साहेबांना मृत्यू आला. जाणं तर प्रत्येकाला आहे. समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वागणाऱ्या जगणाऱ्या माणसांना उदंड आयुष्य लाभावं असं आपल्याला मनापासून वाटतंय. पण आपल्याला किती जरी मनापासून वाटलं तरी शेवटी ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. म्हणून आपण काय म्हणतो, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, बरं का. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे साध्य करायचंय ते म्हणजेच जे सत्य आहे ते स्वीकारायचं आहे. जे सत्य आहे त्याची ओळख करून घ्यायची आहे. आणि सत्य कळण्याकरता आम्हाला प्रवचनाची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे, निरूपणाची गरज आहे, आम्हाला संतांच्या वाङ्मयाची गरज आहे. सत्य आहे ते कळण्याकरता.
देवाचं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे म्हणून हा नरदेह आम्हाला दिलेला आहे. भगवंताचं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे म्हणून हा नरदेह आम्हाला दिलेला आहे. भक्ती घडली पाहिजे, परमार्थ घडला पाहिजे, देवपूजा घडली पाहिजे, उपासना घडली पाहिजे, भगवंताचं नामचिंतन घडलं पाहिजे म्हणून आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. पण आमच्या आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना, आमचं जीवन जगत असताना आम्ही कसली अपेक्षा करतोय बरं? प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे की दुःखाची आहे? प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची. प्रत्येक जण जो तळमळ करतोय की नाही, सकाळी उठल्यापासून तो धावतोय ना झोपेपर्यंत, एखाद्याला विचारा, दादा तू एवढा का धावतोय, का तळमळ करतोय? तो बोलेल का दुःख प्राप्त व्हावं म्हणून, मला दुःख मिळावं म्हणून? सुखासाठीच प्रत्येकाची धावपळ आहे. फक्त एवढंच आहे, सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे, धावपळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण सुखासाठीच. भगवंत काय म्हणतात माहितीये का? आम्ही या ठिकाणी जे कार्य करतोय की नाही, कर्म करतोय की नाही, त्या कर्माने आम्हाला पुढे दोन प्रकारची गती प्राप्त होत असते. एकाला नरक म्हणतात, एकाला स्वर्ग म्हणतात. बरं का? एकाला नरक म्हणतात, एकाला स्वर्ग म्हणतात. पण देवापर्यंत जायचं जर असेल तर ह्या दोन्ही वाटा आडव्या आहेत, देवापर्यंत पोहोचू देत नाहीत. बरं का? नरक तर देणारच नाही पोचून, पण स्वर्ग ही देवापर्यंत पोहोचू देत नाही. स्वर्ग ही देवापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून त्याला काय सांगितलंय माहितीये? चोराच्या वाट्या. काय म्हटलेलं आहे इथे ज्ञानेश्वरीमध्ये? स्वर्ग ही आणि नरक ही ह्या कसल्या वाटा आहेत? चोराच्या वाट्या आहेत. का? देवापर्यंत आम्हाला पोहोचू देत नाहीत. आता नरक कशाला म्हणतात? तर नरकाचे प्रकार अनेक आहेत. 84 प्रकार आपण ऐकले मामा, ऐके ना? गरुड पुराण वाचत असताना त्या ठिकाणी 84 प्रकार आम्ही ऐकले. 84 प्रकारचा नरक आहे. तो नरक आम्हाला केव्हा प्राप्त होतोय? अधर्माची कर्म केली, वाईट वागलो, वाईट जगलो, अनितीने वागलो की मग आम्हाला नरक प्राप्त होतो. बरं का? वाईट कर्म करणारा माणूस फक्त वरून हसत असतो, पण आतमध्ये फार खंगलेला असतो, पोखरलेला असतो. बरं का? वाईट वागणारा एखादा माणूस असेल ना, फक्त दात काढील, तो तुम्हाला दात काढताना दिसेल, कदाचित लोकांना दाखवावं म्हणून, पण आतमध्ये उद्ध्वस्त झालेला असतो, बर्बाद झालेला असतो. कारण त्याला माहिती आहे आपली कर्म घाणेरडी आहेत, आपण घाण खातोय म्हणून. नरकाचं चाललंय. अधर्माने वागणारा मनुष्य, अनितीने वागणारा मनुष्य, वाईट कर्म करणारा मनुष्य, त्याला नरक प्राप्त होत असतो. कामाच्या अधीन झाला, लोभाच्या अधीन झाला, मत्सराच्या अधीन झाला, क्रोधाच्या अधीन झाला, विषयाधीन जो झाला, व्यसनाधीन जो झाला, वाईट नाद ज्याला लागला, वाईट विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये आला, त्याला नरकापासून कोणीही सोडू शकत नाही. कोणीही म्हणजे देवही नाही. बरं का? त्याला नरकापासून कोणीही सोडू शकत नाही. जाण्याचे प्रकार अनेक आहेत, अनेक प्रकार आहेत. म्हणून भगवंत म्हणतात, संत म्हणतात, देवाने तुम्हाला जे दिलंय ना ते स्वीकारा आणि त्याचा वापर, त्याचा उपयोग देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी, त्या कलागुणांचा उपयोग कसा होईल त्याचा विचार करा. आम्ही डोळ्यातून काय पाहावं हे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. कानातून काय ऐकावं, तोंडातून काय बोलावं हे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. जसं आणलंय तसं वागला, जे येईल वाट्याला ते भोगलं आणि एक दिवस निघून गेला, त्याला म्हणतात जन्माला आला काय आणि पाणी वाहून मेला. प्राण्या पक्ष्यांमध्ये त्याच्यामध्ये फरक काय माऊली? काय फरक आहे? प्राणी पक्षी ज्याप्रमाणे कर्म करतात त्याप्रमाणे जर तो वागत असेल, जगत असेल, स्वतःच्या घरात एकनिष्ठ नाही, स्वतःच्या बाईशी एकनिष्ठ नाही, जे भगवंताच्या कृपेने प्राप्त झाले ते स्वीकारायला मागत नाही, आपल्या घराला घरपण देण्याऐवजी इतरांच्या संसारामध्ये डोकावतो,
इतरांच्या संसारामध्ये तो नाक उपसतोय. त्याला माहिती आहे ही नरकाची कर्म आहे, ही घाणेरडी कर्म आहे, याला अधर्म म्हणतात. आणि तुम्ही चारही युगाचा निवाडा घ्या, कृता त्रेता द्वापर आणि कली चारही युगामध्ये अनित्येने वागणाऱ्या माणसाला नरकापासून कोणीही सोडवू शकत नाही, दुःखापासून कोणीही सोडवू शकत नाही, कोणीही सोडवू शकत नाही. एखाद्या महिलेकडं वाईट नजरेनं पाहणं याला पुरुषार्थ म्हणत नाही, याला भिकारी कर्म म्हणतात. काही समजतंय? एखाद्या महिलेकडं वाईट नजरेनं पाहणं, एखाद्या महिलेकडे तिचं शोषण करण्याच्या दृष्टीने पाहणं, याला दरिद्री कर्म म्हणतात, याला भिकारी कर्म म्हणतात. एखाद्या महिलेला आई बहीण म्हणून नमस्कार करणं याला श्रीमंत कर्म म्हणतात, याला परमार्थिक कर्म म्हणतात, याला संतांचे विचार म्हणतात, याला धर्माची कर्म म्हणतात, याला नीतीनं वागणं नीतीनं जगणं म्हणतात. तो ज्ञानी आहे जो प्रत्येक महिलेकडे आई आणि बहीण म्हणून पाहतोय. तो श्रीमंत आहे, तो ज्ञानी आहे. त्याच्या पलीकडे सांगू, तो परमार्थिक आहे, तो परमार्थिक आहे. नरकाच्या वाटा सहज प्राप्त होतात रे माणसाला. वाईट कर्म करायला काही करावं लागतंय. मुलांनी गम भवण शिकावं, मुलांनी क ख ग घ शिकावं, मुलांनी अंक अक्षर शिकावी, मुलांनी बाराखडी शिकावी म्हणून शाळा आहे. आमच्या उशीद मधल्या मुलांनी तंबाखू कशी शिकावी, खायला शिकावी, त्याचं काय आहे का कुठे आपल्याकडं, कुठे क्लास वगैरे? वाईट कर्म कशी करायची शिकवावं लागत नाही, तिकडे सहज मनुष्य वळला जातोय आणि जो करतोय तो मान्य करत नाही. समजतंय ना? माझ्या नाकाला जर घाण आली असेल तर मला समजेल का? तुम्ही दाखवाल तेव्हाच ना. काय बाबा, माझ्या डोळ्यांना जर घाण आली असेल तर मला समजेल, तुम्ही सांगाल तेव्हाच ना. काल काय झालं माहितीये का? परवा सकाळी सकाळी एका पेट्रोल पंपावर गेलो मी पेट्रोल टाकायला. बरं का, पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल टाकायला. आता एवढ्या सकाळी सकाळी ती मंडळी कुठं आंघोळ बिंघोळ नाही का. आता जो टाकत होता ना त्याच्या दोन्ही डोळ्यांना घाण आली होती, दोन्ही डोळ्यांना. माझ्या पुढे कमीत कमी 15 ते 20 गाड्या होत्या, मागे 15 ते 20 गाड्या होत्या. पेट्रोल टाकायला रांग होती. ऐकताय ना? एक 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 पेट्रोल टाकून गाडी निघून जाते. ज्या वेळेला मी गेलो तेव्हा बघितलं, अरे याचे दोन्ही डोळे भरलेत. बरं का. आता एक विचार केला, जर मला ते दिसलं तर माझ्या अगोदर 15 जण गेलेत, त्यांना दिसलं नाही? दिसलं ना? जर त्यांनी एखाद्याने जरी सांगितलं असतं तरी ती घाण पाहायला मला भेटली असती. मग मी विचार केला आपण याला सांगावं, कारण त्याला माहित नाही त्याच्या डोळ्याला आली ती घाण. काय सांगितलं त्याला, दादा रुमाल काढ, दोन्ही डोळे पुस. भले मी 1 मिनिट थांबतो, मला काही घाई नाहीये, पण मागची जी येणारी 15-20 आहेत ना, ती तरी व्यवस्थित दर्शन घेतील तुझा, व्यवस्थित तरी तुझ्याकडे पाहतील. घाण माणसाला दाखवावी लागते. तू घाण करतोय, तुझ्या डोळ्याला घाण आहे, तुझ्या नाकाला घाण आहे, तुझ्या नाकाला शिंबूड आहे. करताना काही वाटत नाही का हो माणसाला कुठलीही गोष्ट? बर्बाद होताना स्वतःहून जात होतो. नरकाच्या वाटा सहज सहज त्याला सहज मिळतात. इथे बघा काय मांडलंय, काय सांगितलंय बघा. दोन्ही वाटा देवाकडे जाऊ देत नाहीत. आपण पहिले नरक बघू मग स्वर्ग बघू काय येतो. अनेक प्रकार आहेत माऊली. जशी तुमची कर्म असतील त्याप्रमाणे पुढे गती ठेवलेली आहे आणि मान्य केलं पाहिजे. चला, काहींचा विश्वास नाही, स्वर्ग नरकावर विश्वास नाही काहींचा, बाजूला ठेवू आपण हा विषय. सुख दुःखावर तरी विश्वास आहे ना? सुख आणि दुःखावर तरी विश्वास आहे ना, की माणसाच्या आयुष्यामध्ये सुखही प्राप्त होत आहे आणि दुःखही प्राप्त होत आहे. नरक म्हणजे दुःख आहे की ना? आपण बघितलं ना तिथे काय काय आहे. तप्त लोखंडी खांब आहे, त्याला मिठी मारावी लागते. जळते इंगल आहे, त्याच्यावरून चालावं लागतंय. तलवारीच्या पातीची
तेज असलेली पानं असलेली झाडं आहेत, त्यांना खेटून जावं लागतंय. नाश रक्ताची पोवाची नदी आहे, ती त्या नदीतून जावं लागतंय. उग्र अशा वास येणाऱ्या चिखलाची नदी आहे, त्या चिखलाच्या तिथून जावं लागतंय. लोखंडाच्या तीक्ष्ण धारेप्रमाणे एखादं शस्त्र असतंय, त्या शस्त्राप्रमाणे चोची असलेले प्राणी पक्षी आहेत. ते पक्षी तिथे शोषण करतात, ते पक्षी तिथे पोचतायत. हिंस्र प्राणी आणि त्यांनी झालेल्या वेदना, एखाद्या वेळी 1000 विंचू चावल्याच्या वेदना ज्याप्रमाणे होतात, त्याप्रमाणे वेदना त्या ठिकाणी होतात. प्रकार अनेक आहेत नरकाचे, बरं का. पण प्रकार जरी वेगवेगळे असले तरी दुःखच आहे ना, का सुख आहे? दुःखच आहे ना. मग आपण एक व्याख्या करू ना, दुःख म्हणजे नरक आणि सुख म्हणजे स्वर्ग. दुःख म्हणजे नरक आणि सुख म्हणजे स्वर्ग. आता मला सांगा, प्रत्येकाला अपेक्षा कसली आहे, नरकाची का स्वर्गाची? अहो, वाईट कर्म करणाऱ्या माणसालाही वाटत नाही की मी नरकात जाऊ म्हणून. अनितीने वागणाऱ्या माणसालाही वाटत नाही की मी नरकात जाऊ म्हणून. पण गेल्याशिवाय राहत नाही. वाईट जगणारा, वाईट वागणारा, दुसऱ्याला त्रास देणारा, दुसऱ्याचं शोषण करणारा, काय वरच्या वर मलाही खाणारा, अधर्म करणारा, अनितीने जगणारा, माहितीये त्याला मी करतोय हे पाप आहे, पण पाप करणाऱ्याला सुद्धा वाटतंय मला स्वर्ग मिळाला पाहिजे, मला नरकात जायचं नाहीये. पाप करणाऱ्याला सुद्धा वाटतंय. प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे, दुःखाची अपेक्षा कोणाला नाहीये, बरं का. नरकामध्ये बरंच काही आहे, ते आपल्याला माहिती आहे. काय काय आहे त्याचा विचार आपण गेले 7 दिवस तिथे केला, नाही का. गरुड पुराण वाचत असताना 7 दिवस आपण त्याचा विचार केला. सगळ्या प्रकारचं तिथे एक आलं का लक्षात. तिथे अजिबात आम्ही कंजूसी केली नाही. काय मामा, 1 तास तर 1 तास, पण प्रवचनासारखंच त्या ठिकाणी आम्ही जेवढं काही विवरण घेता येईल तेवढं घेतलं. बरोबर आहे की नाही. परत परत ते का तर आमच्या मनामध्ये बिंबलं पाहिजे, ते आम्हाला कळलं पाहिजे काय आहे काय नाही, ते सत्य काय आणि असत्य काय कळलं पाहिजे आम्हाला. दुःख म्हणजे नरक आहे, सुख म्हणजे स्वर्ग आहे. आता मला सांगा, देवापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे नरदी आहे, बरोबर आहे की नाही. प्राणी पक्षी ते कार्य करू शकत. बैल कितीही जरी महागडे असले तरी श्रावणात ते बोलू शकत नाही का चला आपण पण ग्रंथ लावू म्हणून. बोलतील. कितीही महागडी कुत्री असली तरी ते बोलणार नाहीत की चला आता सप्ताह जरा जाऊन तिथे ऐकू, आपण श्रवण करू. नाही, त्यांना तो अधिकारच नाही त्यांना. ह्या दोन्ही वाटात चालण्याचा मार्ग म्हणजे नरदी आहे. स्वर्ग किंवा नरक, माणसालाच, मनुष्य देहालाच, नरदेहालाच. पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. मिळेल आपण सांगू शकतो परत नरदेह मिळेल. सगळ्या गोष्टींमध्ये वन्स मोर आहे, इथे वन्स मोर नाही. आम्ही म्हटलो तरी नाही, आम्ही अपेक्षा केली तरी नाही, बरं का मौली. इथे वन्स मोर नाही. आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात 83,99,999 योनीतून मार्ग होण्याचा, सुटण्याचा मार्ग जर कुठला असेल, जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून सुटण्याचा मार्ग जर कुठला असेल, या संसार रूपी भवसागरामध्ये तारून जाण्याचा मार्ग जर कुठला असेल, कुठली योनी असेल तर हा नरदी आहे. म्हणून सुभाषितकार म्हणतात या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. भाग्य मानलं पाहिजे आम्हाला, देवाच्या कृपेने मनुष्य देह मिळालाय, नरदेह मिळालाय. आणि नरदेह मिळूनही कुठेही विकत न मिळणार आयुष्य भगवंताने आम्हाला दिलंय. भाग्य माना. मिळतंय का विकत आयुष्य? किती पैसे असू द्या, किती पैसे असू द्या, आयुष्य विकत मिळत नाही. आणि म्हणून आयुष्य जर विकत मिळत नाही तर जे मिळाले भगवंताच्या कृपेने त्यात आम्ही सार्थक करून घेतलं पाहिजे, त्याचा आम्ही विचार केला पाहिजे आम्हाला काय करायचं आहे, बरं का.
विशेष आम्हाला नरदेह मिळून सुद्धा आमचा जन्म हिंदुस्थान मध्ये झालेला आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी कार्य केलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलेलं आहे, अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही हिंदुस्थानची भूमी आहे. नवे नवे हिंदुस्थान मध्ये जन्म होऊन सुद्धा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्या संतांच्या भूमीमध्ये आमचा जन्म झालेला आहे. आमचं महत्वाग्य आहे, महत्वाग्य आमचं. ज्या ठिकाणी भूमीला माता म्हटलं जाते, ज्या ठिकाणी गाईला माता म्हटलं जाते, ज्या ठिकाणी गंगेला माता म्हटलं जाते, ज्या ठिकाणी ज्या देशाला माता म्हटलं जाते, भूमाता, गोमाता, गंगा माता, भारत माता. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म झाला, याचा आम्हाला स्वाभिमान आहे, स्वाभिमान आहे याचा आम्हाला. किती पुण्य पावन पवित्र भूमी आहे ही. असं म्हणतात महाराज माऊली गडावरून इकडे बदलापूर मार्गे इकडे जायचे, काही तिकडे शिवनेरी गडावर जायचे, काही कल्याणला जायचे. कशावरून आमच्या या उशीद गावाला चरण स्पर्श झाला नसेल महाराजांचा, कशावरून झाला नसेल. आणि म्हणून म्हटलेलं आहे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. किती प्रेम करावे, मरेपर्यंत प्रेम करावे, मरेपर्यंत प्रेम करावे. ज्याला किंमत कळली ना तो आत्महत्या कधीच करणार नाही. ज्याला या नरद्याची किंमत कळली ना तो चुकून पण विचार करणार नाही, अरे जे प्रसंग येतील, जे दुःख येईल वाटायला, जे काही येईल ना ते सहन करू आम्ही, पण मरेपर्यंत जगू. एखादा प्रसंग आला, एखादं दुःख आलं म्हणून आत्महत्या करणारी फार माणसं आम्हाला मिळतात, अनेक माणसं मिळतात. आत्महत्या करणारी माणसं फार असतात. पण कितीही दुःख झालं, कितीही त्रास झाला, कितीही जरी संकट वाटायला आली तरी सुद्धा मरेपर्यंत जगणारी माणसं थोर असतात, हे विसरून चालणार नाही. मरेपर्यंत जगणारी माणसं थोर असतात. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. वैकुंठवासी यमुनाबाई भाऊ भोईर आमचे आई साहेब, आमचे बाबा समोर बसलेले आहेत, भाऊ धर्मा भोईर. 8 मुलं या उभयतांनी सांभाळली. 2 मुलं 6 मुली, बरं का. 8 मुलांचा सांभाळ केला, संगोपन केलं, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. ऐकताय ना. 2 मुलं आज आम्हाला सांभाळायची भारी पडतात. हम दो हमारे दो. आता तर एकवच आलाय, बरोबर आहे ना. हम दो ना हमारा एक. ते पण ताब्यात राहत नाही काय, तेही आमच्या मनासारखे वागत नाही, जगत नाही. आणि विशेष म्हणजे आजची काळ असा आहे ना मामा, आजचा काळ आत्ताचा मुलीवाल्यांना सुगीचा दिवस आहे. खरं का खोटं आहे माऊली? मुलीवाल्यांना फिरावं लागतंय का मुलावाल्यांना निरोप द्यावा लागतो? माझ्या मोबाईल मध्ये आता कमीत कमी 25 ते 30 बायोडेटा असतील मुलांचे, मुलीचे फार कमी. ज्या वेळेला असं म्हणतात मुलीचं जमवताना बापाच्या पायाला चप्पल राहत नव्हती, 6 मुलींची लग्न केल्यात त्यांनी. काय 6 मुलींचा संसार व्यवस्थितरित्या त्यांना मार्गाला लावून त्यांना सुद्धा त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करून आज त्या 6 मुली त्यांच्या संसारामध्ये रममाण झालेल्या आहेत, आनंदाने कार्य करतायत. त्या ठिकाणी पतिव्रता म्हणून त्या घराला घरपण देण्याचं काम करतायत. मी म्हणेल हे संस्कार आमच्या आई साहेबांचे आहेत, बाबांचे आहेत. हे संस्कार आमच्या आई वडिलांचे आहेत. हे संस्कार, ही संस्कृती या हिंदुस्थानमध्ये आम्हाला पाहायला मिळते, पुण्य पावनाच्या पवित्र भूमीमध्ये. म्हणून आमच्या श्रुती आम्हाला सांगतायत मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. काय म्हटलेलं आहे, ही भूमी एवढी पुण्य पावन आहे. या ओठाणी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे सोसून घेईन इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपल पानावरती.
अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. फक्त जीवनाची किंमत कळली पाहिजे आम्हाला, बरं का. जीवनाची किंमत जर कळली तर आम्हाला कळेल कसं वागावं, कसं जगावं, बरं का. वागावं कसं, जगावं कसं, ते कळेल कधी, जेव्हा जीवनाची किंमत कळेल तेव्हा. स्वर्ग किंवा नरक याला कारणीभूत नरदेव आहे, कळलं ना. देवाची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? नरदेवाचा आहे. नरक आपण थोडक्यात बघितला, कारण सगळं बघायला गेलो तर 1.5 तास त्याच्यावरच जाईल. काय नरक आपण थोडक्यात बघितला. आता स्वर्गात काय बरं, स्वर्गात काय आहे? चिंतामणीच्या खाणी आहेत, चिंता करण्याची गरज नाही. स्वर्गात काय? चिंतामणीच्या खाणी आहेत, चिंता मात्र नाही म्हणी, बरं का. चिंतामणीच्या खाणी आहेत स्वर्गामध्ये. त्याच्या पुढे ज्या झाडाखाली, ज्या वृक्षाखाली आपण बसल्यानंतर मागू ते मिळतंय, त्याला काय म्हणतात? कल्पतरू. काय म्हणतात त्याला? कल्पतरू. कल्पतरू एक नाही, कल्पतरूची बने अपार असं मांडलेलं आहे स्वर्गाचं वर्णन करत असताना. काय सांगितलेलं आहे? कल्पतरूची बने अपार, अपार बने आहेत, अपार वन आहेत कल्पतरूची. त्या वृक्षाखाली बसल्यानंतर जे मागू ते मिळतंय. स्वर्गाचं वर्णन करत असताना तिथे म्हटलेलं आहे चिंतामणीच्या खाणी आहेत, बरं का. चिंतामणीच्या खाणी आहेत. पुढे सांगितलेले कल्पतरूची बने अपार आहेत, अपार बने आहेत. चिंतामणीच्या खाणी आहेत, कल्पतरूची बने आहेत. पुढे ऐका, कामधेनूची खिल्लार आहेत, बरं का. एक कामधेनू नाही, अनेक कामधेनू, कामधेनूची खिल्लार आहेत. आलं का लक्षात? आणि अमृताची कुंड आहेत. कुठे? स्वर्गामध्ये. माणसाला ज्या पाहिजे त्या सुखसोयी तिथं अनुभवायला मिळतात. मेनका काय आणि रंभा काय आणि अप्सरा काय आणि काय नृत्य ते, ना काय नाच गाणं ते, ना काय, ज्या इच्छा कराल ते, त्याला तर स्वर्ग म्हणतात ना, त्याला तर स्वर्ग सुख म्हणतात ना, बरं का. भगवंत म्हणतात नरकावाला तर माझ्यापर्यंत येणारच नाही, त्याचा विषयच नाही. पण स्वर्गाची अपेक्षा करणारा सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. त्याला कारण काय? स्वर्गात गेला ना की तो माणूस त्याच ठिकाणी रममाण होतो, ते सुख उपभोगतोय. कुठपर्यंत? तर ऐका. नरक आपण बघितला तर परत काही बघायची गरज नाही, बरोबर आहे का. रोज तो काय घेत असेल अर्धी पावशेर, पण एका दिवशी जर जास्त झाली तर मग त्याला गटारात पडावं लागतंय. मग ते गटारातले किडे बोलतात तू कधी आमच्यात सामील झालास. त्याला काय म्हणतात? स्वर्ग का नरक? स्वर्ग का नरक? स्वतःचा संसार सोडून दुसऱ्याच्या संसारात डोकावणं याला स्वर्ग म्हणतात का नरक म्हणतात? गोजरवाणी पोरं आहेत मस्त, की लक्ष्मी सारखी बाई आहे, सगळं सोडून बिचारे आले, लक्ष्मीच्या रूपाने मापट ओलांडून घरात आले, घराला घरपण देण्याचं काम करते. तिच्याशी एकनिष्ठ न राहता इतरांकडे वाईट नजरेने पाहतोय, इतरांचं शोषण करण्याच्या दृष्टीने पाहतोय. स्वर्ग आहे का नरक आहे? नरक आहे. त्याचे परिणाम काय आहेत ते आपण ऐकले. आता स्वर्ग जर पाहायला गेला, हे आपलं चालू हो का वर्तमान काळामध्ये, मेल्यानंतर काय येते नाही, आता जिवंतपणीचे नरक येते, जिवंतपणीचे नरक, समजतंय ना. हे जिवंतपणीचे नरक आहेत. आता जिवंतपणीचा स्वर्ग कोणता? आता दोन भाग आहेत. ज्याच्याकडे शिल्लक नाही तो नरकात जातो, आणि ज्याच्याकडे शिल्लक आहे तो स्वर्गात जातो. ज्याच्या खिशात पैसा नाही त्याची इच्छा असून पण डान्स मारला जाणार नाही. काय? अहो स्वर्गच आहे ना तो. ज्याच्या खिशात पैसा आहे तो नाच गाणं ऐकायला, काय 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 अनुभव घ्यायला जातो. मला सांगा, तो हॉटेलमध्ये त्या बारमध्ये किती वेळ बसतो? जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत. ऐकताय ना. पैसा संपला की असे कितीतरी बारच्या बाहेर येऊन झोपलेले आपण बघतो. का? तिकटाला पण नाही राहिलं. समजतंय ना.
स्वर्ग सुख उपभोगणारा जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत पुण्याईच्या जोरावर स्वर्ग सुख भोगत असतो. एकदा पुण्य संपलं की परत त्याला येणं आहे, देवाची प्राप्ती नाही. आणि म्हणून जरा ऐका, जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. काय म्हणताय जगद्गुरु तुकोबा, ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, तेथे माझे चित्त जळो देशी. तुका म्हणे मज कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा का. अरे तिथे स्वर्गामध्ये आम्हाला सगळं आहे ना, चिंतामणीच्या खाणी आहेत, कल्पतरूची बडे अपार आहेत, अमृताची कुंड आहेत, सगळं काही आहे, कामधेनूची खिल्लार आहेत. पण जे तुमच्या मंदिरामध्ये मला नामचिंतन ऐकायला मिळते ना, तुमच्या घरामध्ये जे मला ज्ञान मिळतंय ना, कीर्तन प्रवचन, देवाचं नामचिंतन, देवाचं नामस्मरण, उपासना, भक्ती, प्रार्थना, हे तिथे नाही आहे. आणि हे घडावं म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. किती महान नरदेव आम्हाला भेटलेला आहे, किती महत्वाचा नरदेव आम्हाला भेटलेला आहे. आणि म्हणून आम्ही हा विचार केला पाहिजे, अखंड आणि अखंड देवाची प्राप्ती करून आम्हीच घेऊ शकतो. देवापर्यंत देवाचं नामचिंतन आम्हीच करू शकतो. एकदा काय नरदेह निघून गेला, मनुष्य देह गेला, नरदेह ठेवताच ठेविला आहे नीच येऊन. बरं का, एकदा नरदेह ठेवला ना की मग शेवटी नीच येऊन ठेवलेली आहे. पुढे कुठली मिळेल ते सांगू शकत, तर तुमच्या कर्माप्रमाणे, तुमच्या विचाराप्रमाणे, तुमच्या गुणांप्रमाणे, तुमच्या वागण्या जगण्याप्रमाणे कुठली कशी मिळेल ते सांगू शकत नाही. स्वर्गही नको आणि नरकही नको. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी त्या दोन्ही गोष्टी खोडून काढल्यात. बरं का, जगद्गुरु तुकोबा म्हणतात स्वर्गात पण नको आम्हाला. त्याच्या पुढे सांगू, स्वर्गात जाण्याची अपेक्षा करण्यापेक्षा, ऐकताय ना, स्वर्गात जाण्याची अपेक्षा करण्यापेक्षा स्वर्गात कसे जाल त्यासाठी प्रयत्न करा. काय, स्वर्गाची अपेक्षा करण्यापेक्षा स्वर्गात कसे जाल ना, देवाचं नामचिंतन करत कसे जाल ना, त्याचा विचार करा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. स्वर्गात गेलो पाहिजे आम्ही. जगद्गुरु तुकोबा गेले ना, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याच्या कारणाशी. जे कार्यस्थळ आम्ही आलो होतो ते कार्य भगवंताने आमच्याकडून करून घेतलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. आणि आमचा आत्ताच त्याचसाठी तर चालू आहे. बरं का, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस आम्हाला माहिती नाहीये, पण गोड करून घ्यायचं असेल तर ती सुरुवात आजपासून नाही, आतापासून केली पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनाला, भगवंताच्या नामचिंतनाला आतापासून सुरुवात केली पाहिजे. आणि हे फक्त इथेच घडू शकतंय. नाव मृत्यू लोक आहे, पण तरी सुद्धा स्वर्गीचे अमर, अमर येतो का, अमर काय इच्छा करतात, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणजे मारणही सहन करायला तयार आहेत, फक्त भजन घडलं पाहिजे. ज्या मृत्यूला आम्ही घाबरतोय ना, तो मृत्यू आला तरी चालेल म्हणतात. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मरण आलं तरी चालेल, मृत्यू आला तरी चालेल, घाबरत नाही. फक्त भजन घडलं पाहिजे, देवाचं नामचिंतन घडलं पाहिजे, अर्थात उपासना घडली पाहिजे, देवपूजा घडली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करायचे. बरं का, अट्टहास करायचंय. आमची निष्ठा, आमचा विश्वास, त्याचा विचार आम्ही करायचा. सगळं जाऊ द्या, चला ह्या लय बरोबरच्या गोष्टी झाल्या. स्वर्ग ना, नरक ना, कर्म ना, सगळंच अगदी. काही ना समजलं, काही ना नाही समजलं, काहींचा विश्वास आहे, काहींचा नाहीये. कारण सगळीच देवपूजा करणार आहेत असं नाहीये. उत्तर कार्याला येणारी मंडळी माऊली ऑलराऊंडर असते, सगळ्या प्रकारचे असतात. सप्त्याला येणारी मंडळी जेणेकरून परमार्थिक असतात. बरीचशी माऊली खरे की खोट आहे, पण उत्तर कार्याला सगळ्या प्रकारची येते. देवाला मानणारीही आणि न मानणारीही. आता सगळ्यांसाठी सांगतो, एखाद्या वेळी जर एखाद्याचं किंवा एखादीचं भांडण झालं,
ऐकून ऐकून घेतल्यानंतर मग शेवटी शेवटी बोलतात ना, अरे किती अति करतोय, वरती जागा चांगली भेटली पाहिजे ना. ऐकलंय माऊली कधी हे शब्द? ऐकलंय का शब्द हा? म्हणजे आम्हाला माहितीये चांगलं केलं तर जागा चांगली भेटणार आहे, एवढं तर माहिती आहे ना. त्याला स्वर्ग नर्क बोलतात ना, दुसरं अजून आहे काय? त्यालाच सुख दुःख म्हणतात ना. सुखाची अपेक्षा आम्ही करतोय, दुःख कोणाला नको आहे. पण सुभाषितकार म्हणतात दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. आमच्या या नरद्याचं वस्त्र विणतानाच अशा प्रकारे वस्त्र विणलेलं आहे माऊली, की त्याप्रमाणे त्या ठिकाणी या नरद्याची ओळख करून देताना म्हटलेलं आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. बरोबर आहे की नाही? आठवड्यातले आमचे 6 दिवस धुसफूस करतात जातात, एखादा दिवस आम्ही आनंदात असतो. खरं आहे की खोटं आहे माऊली? त्या 1 दिवसाची आम्ही 6 दिवस वाट बघत असतो. काय समजतंय का? 6 दिवस आम्ही दुःख सहन करतो, 1 दिवस सुखाचा यावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो, त्या 1 दिवसाची वाट बघत असतो. तसं एक धागा सुखाचा आहे, आम्ही 100 धागे दुखाचे सहन करतो. पण 100 धागे दुखाचे सहन करत असताना आमच्या मनामध्ये फक्त अशा अपेक्षा असते, एक धागा सुखाचा आम्हाला पाहायचा आहे, एक धागा सुखाचा पाहायचा आहे. एका माणसाच्या मागे जंगलामध्ये असताना वाघ मागे लागला त्याच्या. बरं का? वाघ लागला मागे. आता नेमकं झालं काय माहितीये का? वाघ मागे लागल्यानंतर तो एका झाडाचा आधार घेतला, त्या झाडावर चढला. पण त्या झाडावर चढता चढता काय झालं माहितीये का? अशा फांदीवर चढला तो की त्या फांदीच्या खाली कोरडी खोल विहीर होती. ऐकताय ना? जेव्हा त्यांनी खाली बघितलं, कोरडी खोल विहीर आहे, वाघ त्या बाजूला येऊन बसलेला आहे, ही फांदी सोडायचा विचार करतोय. तर नेमका तो त्या फांदीवर चढल्यानंतर परतीच्या मार्गाला, परतीच्या त्या फांदीच्या दिशेला एक मोठा साप येऊन तिथे बसला होता. बरं का? किती दुःख असावं माणसाच्या आयुष्यामध्ये, किती दुःख असावं, किती दुःख असावं. वाघ मागे लागलेला आहे, त्याच्यापासून मोकळं व्हावं म्हणून झाडाचा आधार घेतला, ज्या फांदीवर जाऊन बसला त्या फांदीच्या खाली कोरडी विहीर आहे, खोल विहीर आहे. आता त्या फांदीवरून पुढे दुसऱ्या फांदीवर जाण्याचा विचार करतोय, तर परतीच्या मार्गाला तिथे साप येऊन बसलेला आहे. ऐका ना, ज्या फांदीवर तो आहे त्या फांदीवर गांधीळ माशांचा पोळा आहे, हे त्याच्या नंतर लक्षात आलं. आलं का लक्षात? वरती बघितलं, वरच्या फांदीवर एक गांधील माशांचा पोळा आहे. आता एवढा गप्प आहे तो. ऐकताय ना? जर फांदी हलवीन तर ह्या माशा उठतील, खाली उडी टाकेन तर खोल विहीर आहे, कोरडी विहीर आहे, परतीच्या दिशेने परत जाईन तर तिथे साप आहे, बाजूला उडी मारायचा प्रयत्न करेन तर वाघ आहे. चारही बाजूने, सगळ्या बाजूने ज्या वेळेला त्याला दुःख दुःख आणि दुःख दिसलं ना माऊली, जेव्हा वरती त्याने बघितलं ना, तेव्हा वरच्या फांदीवर, त्याच्या डोक्यावरच्या फांदीवर एक काळिंबाचा पोळा होता. ते बघितल्याबरोबर त्यांनी फक्त आ केलं, आणि आ केल्याबरोबर त्या काळिंबाच्या पोळ्यातून मधीचा एक थेंब फक्त त्याच्या जिभेवर पडला. सांगतो त्याला एवढं सुख वाटलं, एवढा आनंद वाटला की त्या जिभेवर पडलेल्या त्या थेंबाचाच तो आनंद घेत बसला. काय म्हटलेलं आहे? एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा आणि जाशी उघडा. काय म्हटलेलं आहे? पांघरशी जरी असला कपडा, हलका ड्रेस होतो घालत नाही आपण, हलकं कपडा आपलं, थोडासा कुठं खोचा भरला का लगेच फेकून देतो. बाबा मामा, असे काही माणसं आपण ऐकतो, एकदा घातलेला ड्रेस परत घालत नाही. किती श्रीमंत असतील. आता एक मागं कोणतरी मिळाला ना, त्याच्याबद्दल कोणतरी सांगत होता का तो माणूस एकदा घातलेला ड्रेस आई परत घालत नव्हता. काय
किती श्रीमंत असते. इकडे काय म्हणतात सुभाषितकार, पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा आणि जाशी उघडा. कपड्यासाठी करशी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. बर का. मुकी आंगरी लहानपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्णशाल ती उरे शेवटी लेणे वार्धक्याची. लहान मुलाला नवीन कपडे घातले काय आणि जुने कपडे घातले काय त्याला काही किंमत कळत नाही. त्या मुलाला घातलेल्या कपड्यांचा आनंद आईला असतो. खरं की खोटं आहे? कोणाला असतो? मेकअप केल्यानंतर मुलाला काय कळतंय? ते नवीन कपडे आणून घातले का 2 मिनिटात शिशू करता येते. त्याला काय माहितीये नवीन आहे का जुनं आहे ते. त्याच्या मेकअपचा आनंद त्याला नाही, त्याच्या कपड्याचा आनंद त्याला नाही. मुकी आंगरी लहानपणाची, तारुण्यात आला का मग बोलतो असाच ड्रेस पाहिजे, तसाच ड्रेस पाहिजे, असाच रंग पाहिजे, तसाच रंग पाहिजे. रंगीत वसने तारुण्याची. वृद्ध अवस्थेमध्ये ज्या भेटल त्या बिचारा घालतो, एखाद्या कोपऱ्यात बसतो. जीर्ण शाल ती उरे शेवटी लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. या वस्त्राते विणतो कोणा, एक सारखी नसती दोन. आहेत का? एकदा साचा घेतलेला परत वापरला नाही आई काय. म्हणून तर आईला बघितल्याबरोबर आम्ही ओळखतो ही आई आमची रुंद्याचीच. फलेगावला जर अशीच आई असती तर आमची जम्पलिंग झाली असती. ही फलेगावची का रुंद्याची काय माऊली? एकदा घेतलेला साचा परत वापरला नाही काय. या वस्त्राते विणतो कोणा, एक सारखी नसती दोन. कुणा न दिसले त्रिखंडात या हात विण कर्याचे. विणलेला कपडा दिसतो पण विणणारा दिसत नाही ना. तो विणणारा आम्हाला पाहायचा आहे. समजतंय ना? तो विणणारा आम्हाला पाहायचा आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. ही एवढी घट निर्माण केल्यात त्यांनी, एवढी मडकी निर्माण केल्यात. ऐका ना, मडकी दिसतात, मडकी घडवणारा कुंभार दिसत नाही. तो आम्हाला शोधायचा आहे, तो आम्हाला पाहायचा आहे. पण त्याला जर पाहायचं असेल तर ह्या दोन्ही वाटा काही कामाच्या नाहीत. नरकही नाही आणि स्वर्गही नाही. काय म्हणतात माऊली इथे, मज येता पैसू बटा, या द्विधागा अभाटा, स्वर्गू नरकू या वाटा चोराची या. चोराच्या वाटा आहेत या. आम्ही नरकासाठी तर प्रयत्न करत नाही, पण संत म्हणतात स्वर्गासाठी पण प्रयत्न करू नका. मग कशासाठी प्रयत्न करायचा आहे? देवा आम्हाला तुमचं होऊन राहायचं आहे. बरोबर आहे की नाही बाबा? काय म्हणायचंय? देवा तुकोबांना आग्रह केला पांडुरंग परमात्म्याने, तुकोबा काहीतरी मागा. काय फरक आहे नाही? आम्ही मागून काही मिळत नाही तरी आमचं मागणं काही थांबतंय काय माऊली? आमचं मागणं काही थांबत नाही. एखाद्या ठिकाणी जर पूजा असेल ना, वास्तुशांतीची असू द्या, गृहप्रवेशाची असू द्या, गणेश पूजन असू द्या, दोघे उभयता बसलेले असतात बरं का. नवरा बायको दोघेही बसलेले असतात. मग शेवटी पूजा झाली की त्यांच्या हातावर अक्षता द्याव्या. त्यांना सांगावं ताई दादा हात जोडा, देवाला प्रार्थना करा बरं का. आणि देवाला प्रार्थना करा. आमच्या बुद्धीप्रमाणे जे काही पूजन करून घेतलेलं आहे, केलेलं आहे ते आपण गोड म्हणून घ्या. आणि आजच्या या पूजनाच्या निमित्तानं तुम्हाला चांगलं काही जर देवाकडे मागायचं असेल तर मागा. आणि मागितल्यानंतर मग त्या अक्षता देवाला वाहा. माझा शब्द कुठे पुरा होतो नाही होतो तो बाप्या लगेच अक्षता होऊन मोकळा होतो. पण बाईच्या मागण्या एवढ्या असतात दादा का आम्हालाही वाटतंय आताच बाई डोळे उघडते मगच बाई डोळे उघडते, आताच बाई अक्षरा वाहते मगच बाई अक्षरा वाहते. मग शेवटी तो बाप्या तिला चिमटा घेतो. वा एकदाच्या किती मागते तू, किती मागते. तिला हात लावतो. सकल पूजा ते अक्षतां समर्पयामि. काय दादा महिला मागतात त्या चुकीचं कधीच मागणार नाही. मागते कधीच नाही. त्यांचं मागणं कधी पूर्ण होत नाही. त्याला कारण आहे, कोणतीच महिला स्वतःसाठी मागत नाही. काय
कितीही आई वृद्ध झाली ना तरी देवाच्या पुढे हात जोडून उभी राहिली की ती फक्त एकच मागते, माझ्या मुलाबालांनी सुखी राहावं, माझ्या मुलाबालांनी सुखी राहावं. आज अनेक महिला या ठिकाणी बसलेत. कुठल्या तरी महिलेला वाटतंय का माझं घर उद्ध्वस्त व्हावं म्हणून, माझं घर बर्बाद व्हावं म्हणून? प्रत्येक वेळेला जी पण महिला देवाकडे मागते ना ती फक्त एकच मागते, देवा माझ्या घरातली सगळी सुखादी समाधानाने राहू दे रे देवा, घरात आनंद राहू दे, माझ्या लक्ष्मी येऊ दे माझ्या घरामध्ये देवा, माझ्या मुलांनी आनंदात राहू दे, माझ्या पतीने माझ्या घरातल्या सर्वांनी आनंदात राहू दे देवा. बरं सासरचं मागून झालं का मग माहेरचं पण सुरुवात करते मागायला. असू द्या ना, कारण 42 कुळांचा उद्धार करणारी तीच आहे. आम्ही जर परमार्थ केला तर आम्ही फक्त 21 कुळांचा उद्धार करतो माऊली, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण वाचलं पुराण, त्याच्यामध्ये काय सांगितलं, एका महिलेने जर परमार्थ केला, धर्म आचरण केलं, नीतीने वागले, नीतीने जर जगले तर 42 कुळांचा उद्धार करते, 21 इकडच्या आणि 21 तिकडच्या. बरं का? आणि म्हणून खऱ्या अर्थानं सुखाची अपेक्षा मनुष्य करतो, दुःखाची अपेक्षा नसते. पण दुःख प्राप्त झाल्याशिवाय माणसाला राहत नाही. सुख किंवा दुःख हे कशावर अवलंबून आहे माहितीये का? आपल्या कर्मावर, आपल्या विचारावर, आपल्या जगण्या वागण्यावर अवलंबून आहे सुख किंवा दुःख. बरं का? सुख किंवा दुःख हे आपल्या जगण्या वागण्यावर अवलंबून आहे. आम्ही सुखी असावे की दुःखी असावं, बरं का माऊली, हे शेजाऱ्यांवर अवलंबून नाही, कुटुंबदारांवर अवलंबून नाही, आमच्या स्वतःवर अवलंबून आहे. म्हणून जेव्हा जेव्हा स्वतःला काही लागलं ना तेव्हा तेव्हा स्वतःला शोधलं संतांनी, स्वतःला शोधलं. जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले आणि जगद्गुरु तुकोबांना स्वतः पांडुरंग परमात्मा सांगतात, तुकोबा किती दिवस झाले येताय, तसेच जाताय, येताय, दर्शन घेताय, काही मागत नाही हो तुम्ही, काही मागत नाही. तुकोबा म्हणतात, मागणं आमचं कामच नाही. ऐकताय का? मागणं आमचं कामच नाही आणि मागण्यासाठी आम्ही येत नाही. समजतंय ना? माझ ना काल नाही काही. पहिले प्रल्हाद काही मागितलंय का देवाकडे? किती त्रास सहन केला, किती त्रास सहन केला, किती वेदना सहन केल्या, देवाकडे काही मागितलं नाही. पण ऐका, प्रल्हादासाठी नृसिंहाच्या अवतारामध्ये भगवंताला यावं लागलं, प्रगट व्हावं लागलं. प्रल्हाद, अंगद, त्रेतायुगातला अंगद, श्रीराम प्रभूंच्या बरोबर असलेला, काही मागितलंय? उद्धव, भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर असलेला, काय म्हणतात भगवंत, हे उद्धवा, अरे तू सतत माझ्या जोडीला आहेस रे, माझ्या बरोबर आहेस रे. कित्येक लोकांनी काय काय मागून घेतलं, काय काय वर मागितले माझ्याकडे, मी कित्येकांना काय काय दिलं, पण मी विचार करतोय तू माझ्या सतत सतत जवळ असून सुद्धा माझ्याकडे अजून तू काही मागितलंच नाही रे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धवाला, माझ्याकडे अजून काही मागितलंच नाही तू. उद्धव काय बोलतोय माहितीये का मनातल्या मनात, देवा काय मागू तुमच्याकडं, माझ्याकडे आलेल्या संदेहाचं प्रश्नामध्ये रूपांतर करून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, त्याचं निराकरण तुम्ही करता, हेच माझं मदभाग्य आहे. काय म्हणतोय उद्धव? माझ्याकडे आलेल्या प्रश्नाचं, संदेहाचं मी संदेह तुमच्यापुढे प्रश्नाच्या रूपाने मांडल्यानंतर तुम्ही त्याचं निराकरण करताय ना, निवारण करताय ना, हेच माझं मदभाग्य. मी अजून काय मागू तुमच्याकडे? ऐका, पूर्वीचे प्रल्हाद, त्याच्यानंतरचे अंगद, त्याच्यानंतरचे उद्धव आणि मग नामदेव. आपला विषय कोणाचा चालू आहे? तुकोबांचा. तुकोबा काय नुसतेच नाही काही, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव. आणि नामदेवालाच सांगितलं, दादा या कलियुगामध्ये तुझ्या विचारांची गरज आहे, तुकोबांच्या रूपाने तुम्ही जावं. कुठे? विश्वंभर बाबांची जी परंपरा आहे, 8वा अवतार, त्या 8वी पिढी, त्या परंपरेतली, विश्वंभर बाबांच्या परंपरेतली 8वी पिढी म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. आणि जगद्गुरु तुकोबांना पांडुरंग परमात्मा सांगतायत, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबा म्हणतात, देवा तुम्हाला आजच ओळखतो का? प्रल्हाद असताना काही मागितलं, उद्धव असताना काही मागितलं, अंगद असताना काही मागितलं, संत शिरोमणी नामदेव म्हणून कार्य करत असताना मागितलं नाही ना? आजही मी काही मागणार नाही. काहीतरी मागा तुकोबा. ऐकतच नाही देव, देव ऐकतच नाही. देवाच्या हट्टापायी जगद्गुरु तुकोबांनी मागितलं, देवा तुला जर द्यायचंच आहे ना तर एकच दे, काय? ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. तुम्हाला द्यायचंच आहे ना, तुमचा विसर होऊ नये हे दान द्या.
आपला विषय काय माहितीये का? आम्ही स्वर्गही मागायचा नाही आणि नरकही मागायचा नाही. आम्ही देवाकडे काय मागायचंय? देवा, सतत जर तुमचं भजन पूजन होत असेल ना, सतत जर तुमचं स्मरण होत असेल ना, तुमची देवपूजा उपासना जर आमच्याकडून सतत नामस्मरण जर होत असेल ना देवा, तर असाच मार्ग आम्हाला द्या, तुमचा विसर न व्हावा.